पण यू यू थिंक पॉझिटिव्ह. 95% त्याच्यामधलं बरोबर आहे ना. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर्स जे आहेत, ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोड केले पाहिजेत. जुन्या क्वेश्चन पेपरचा ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करता, एका प्रश्नाचे 4 ऑप्शन असतात. 4 ऑप्शनमध्ये जो एक उत्तर असते 4 पैकी, तर जे उत्तर आहे ते सोडून बाकीच्या 3 उत्तरांचा प्रश्न कोणता आहे तो कधी विचार केला का? तर तुम्ही अभ्यास करताना असा अभ्यास करा की जे 3 उत्तरं दिलेले आहेत चुकीचे, त्याचे 3 प्रश्न तयार करा. म्हणजे एका ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करताना तुम्ही 4 प्रश्नांचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर न्यू आर्टिकल्स तुम्ही इंटरनेटवर वापरण्यासाठी दाखवलेलेच आहे की ई रिसोर्सेसचा वापर करून तुम्ही न्यू आर्टिकल्स शोधायचे. आणि एक लक्षात घ्या की मॅक्सिमम लायब्ररीमध्ये काम करणारे आहे, आपल्याला बऱ्याच पब्लिशर्सवरून डायग्राम मिळतात. तर प्रत्येकाने डायरी लेखन करा की प्रत्येक नीटच्या परीक्षेमध्ये अभ्यास करताना तुम्हाला जे बारकावे लक्षात येणार आहे ते तुम्ही डायरीमध्ये लिहा. आणि तुमचे जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत डायरीमध्ये लिहायचे. अशा माझ्या 7-8 डायऱ्या बनलेल्या आहेत. आणि स्वतः सेल्फ मेड नोट्स हे खूप महत्त्वाचं आहे. गलतीसाठी सांगितलं की सेल्फ मेड नोट्स बनवल्या तर नक्की यश मिळतं. दुसऱ्याच्या नोट्स वापरू नका. आणि एक दुसऱ्याचा वापर पण काय आहे, एक तुम्ही कला वापरा, कोणत्या स्किल्सनी त्यांनी नोट्स काढलेल्या आहेत ते वापरा. त्याच्यानंतर कॉन्फरन्स थीम्स नवनवीन जे आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी एखाद्या ठिकाणी कुठं कॉन्फरन्स असेल तर आपल्याला इन्व्हिटेशन कार्ड्स येतं. तर त्याच्यामध्ये जे थीम असतात ते जुन्या काळात मी तर काय करायचो की ते थीम घ्यायचं होता, डिस्क्रिप्टिव्हची तयारी असायची. ते नवीन थीम कुठली दिसली की त्याच्यावर एक उत्तर बनवायचं. म्हणजे कॉन्फरन्स थीम जे असते तर हे जे नवनवीन चालू घडामोडी असतात, लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्सवर जे नवनवीन गोष्टी घडत असतात त्याच्यावर कॉन्फरन्स अरेंज केले जातात. त्याला ग्रे लिटरेचर म्हटलं जातं. त्याच्यामुळे आंतरदेशीय जे जो डेटा असतो त्याला ग्रे लिटरेचर म्हटलं जातं. तर हे महत्त्वाचं आहे की कॉन्फरन्स थीम तुम्ही हे करा. यूज ऑफ इंटरनेट. इंटरनेट इज सुपर हायवे. इंटरनेटचा वापर जो करणार नाही तो मी म्हणजे माझा अंदाज व्यक्त करतो की तो सेट पास होणार नाही. लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्समध्ये जर तुम्हाला सेट पास होत असेल तर इंटरनेट इज अ मस्ट. इंटरनेट म्हणजे ग्लोबल विलेज झालेलं आहे. आज मी मेढ्यामध्ये आहे पण मी पुण्यातल्या लायब्ररीला टप फाईट देऊ शकतो. म्हणजे मेढा आहे डोंगराळ भागामध्ये आहे, त्या ठिकाणी फक्त इंटरनेटच्या माध्यमातून मी पुण्याच्या लायब्ररी निवडून स्वतःला मी अपडेट ठेवू शकतो. हा जो इम्पॅक्ट आहे तो यूज ऑफ इंटरनेट. इंटरनेटचा वापर तुम्ही वारणारे सरांनी सांगितलेले आहे. सर्वच्या सर्व वेबसाईट तुम्ही कॉपी पेस्ट करून घ्या किंवा सॉफ्ट कॉपीमध्ये मटेरियल घ्या, तुम्हाला त्या उपयोगी ठरणार आहे. त्यानंतर वेबसाईट, डेलनेटची वेबसाईट बघा. एक लक्षात घ्या की NKC, व्हॉट इज NKC? नॅशनल नॉलेज कमिशन. NKCचे अध्यक्ष कोण आहे? तर मी सेटचा अभ्यास करताना NKCचा एक उत्तर बनवून ठेवलं होतं, स्टँडर्ड उत्तर बनवून ठेवलं होतं. NKCचा लॉंग फॉर्म काय, NKCची स्थापना कशामुळे झाली, NKCचे उद्दिष्ट काय, NKCच्या वेबसाईटवर काय काय आहे त्याचं डिटेल स्टडी केला होता. तर मी सेटला पास झालो. पण जेव्हा मी नेटला धारवाडला परीक्षेला गेलो होतो त्यावेळेला नेटच्या परीक्षेमध्ये NKC आलं. 6 महिन्यापूर्वी मी जे नोट्स बनवले होते ते मी आठवून त्या ठिकाणी नेटच्या एक्झाममध्ये लिहिलं. तर जे लक्षात घ्या की वेबसाईटचा वापर तो त्या NKCचं उत्तर आहे की मी वेबसाईटमधील उत्तर वेबसाईट बघून उत्तर बनवलं होतं. त्यामुळे ते मला रिकॉल झालं आणि अतिशय सुंदर उत्तर देण्यामुळे मी नेट पण निघालो. नंतर करंट न्यूज अँड मीडिया. सरांनी सांगितलं की वर्तमानपत्राचं काय वाचावं आणि काय वाचू नये. तर काय वाचावं आणि काय वाचू नये ते महत्त्वाचं आहे. तसं न्यूज आणि मीडिया, रेडिओ, मीडिया म्हणजे रेडिओ, TV, टेलिव्हिजन. सप्टेंबरमध्ये आमचं नाही झालं, त्याच आठवड्यामध्ये मी रेडिओवर न्यूज ऐकवली. म्हणजे चांगलं सवय लावून घ्या स्वतःला की रेडिओवर पण आपण बातम्या ऐकल्या पाहिजे. तसं एक बातमीमध्ये सांगितलं की अनेक वर्षापूर्वीपासून जे चालत असणारं प्रकाशन जे आहे ते 2012मध्ये बंद झालेलं आहे. आणि कालच्या 30 डिसेंबरच्या नेटच्या एक्झाममध्ये तो प्रश्न आला. पण सर मी सांगायला मला आनंद वाटतो की त्यापूर्वी आमच्या कॉलेजवर जे प्रश्नमंजुषा भरवल्या होत्या त्या प्रश्नमंजुषेच्या
इव्हेंटमध्ये मी प्रश्न तयार केले होते आणि तो प्रश्न मी आमच्या विद्यार्थ्यांना टाकला होता. तर अक्षरशः त्याचं उत्तर आहे द न्यू एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका. ते रेडिओवर मी ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेला मी हसलो होतो आणि म्हटलं होतं की लायब्ररी सायन्सला पडतोय. पण मी त्यावेळेला करंटमध्ये असल्यामुळं तो मी प्रश्नमंजुषेमध्ये प्रश्न टाकला आणि तोच प्रश्न कालच्या नेटला विचारला गेला. म्हणजे तुम्ही पेपर सेटर बना. म्हणजे पेपर सेटर म्हणजे असं काय कोण असते पेपर सेटर? मी तर असं थिंकिंग करायचो की महाराष्ट्रात 1 पास झाला तर मीच असणार. 1% रिझल्ट लागतो. महाराष्ट्र 1 पास झाला तर 1% म्हणजे मीच असणार. आणि मला ॲनालिसिस करायची खूप सवय होती. म्हणजे माझे स्वतःचे मार्क माझं कसं 80, 85, 88 स्ट्रगल करून 101 पडला मला. पण 101 मधला 1 जो आहे तो मला महाराष्ट्रात प्रथम मिळवून दिला. हे 16 जण टोटली पास झाले. 16 जणांना 100च्या आतमध्ये होते, काहींना 100 होते. मला एकट्याला 1 मार्क एक्स्ट्रा होता. म्हणजे मी महाराष्ट्रात प्रथम असं स्वतःला म्हटलं. पण त्याचा काय फायदा झाला? माझं पॉझिटिव्ह थिंकिंग जागृत झालं. पॉझिटिव्ह थिंकिंग जागृत झालं आणि काय झालं की मी काय विचार केला की नेटला भारतात सगळेच विद्यार्थी बसतात. आज मी महाराष्ट्रात प्रथम आहे. तर नेट एक्झामला जाताना जर महाराष्ट्रातला 1 कोण पास झाला तर तो मी का नसावा. त्यामुळे मी नेट एक्झाम जी आहे ती पॉझिटिव्हली दिली आणि मी नेट सुद्धा सक्सेस झालो. म्हणजे हा जो इम्पॅक्ट आहे तो पॉझिटिव्ह थिंकिंग, हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्कचा आहे. हे जे ग्रुप डिस्कशन आहे हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की ग्रुप डिस्कशनमुळं नॉलेज आपलं एकमेकांकडे जातं. त्यामुळे फर्म नॉलेज कुठलं आहे, नवीन प्रश्न निर्माण होतात. सेटनेटचा अभ्यास करताना मी ग्रुप डिस्कशनला खूप महत्त्व देतो. कारण बुधवाडीचे पाटील सर एक आहेत जे माझ्याबरोबर ग्रुप डिस्कशन नेहमी करायचे. तर ग्रुप डिस्कशन शिवाय तुम्ही कोणत्याही प्रश्नाची उत्तरं किंवा जी कंटिन्युटी जी आहे रोज रोज अभ्यास करून जे कंटाळा येतो तर त्याला कंटिन्युटी किंवा इन्स्पायरेशन स्फूर्ती मिळण्यासाठी ग्रुप डिस्कशन खूप महत्त्वाचं आहे की आपण मित्र बनवले पाहिजेत जे सेटनेटच्या तयारी करतायत. आता सेटनेटचा आम्ही तुम्हाला गायडन्स करतोय पण जे तयारी करतायत ते मित्र जर तुम्ही एकत्र आला तर 100% तुम्हाला यश मिळणार आहे. त्यानंतर मेल अलर्ट्स, RSS फीड्स. RSS फीड्स म्हणजे काहीतरी रिअली सिम्पल सिंडिकेशन. म्हणजे मेल अलर्ट्स जे आहेत तर तुम्ही इंटरनेट वापरत असाल, तुम्ही गुगलचं जीमेलचं अकाउंट असेल तुमचं किंवा इंटरनेटचं मेल ID असेल तर तुम्ही अनेक ठिकाणी गुगल अलर्ट्स आहेत की तुम्हाला जी इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे त्यावेळी ती गुगल अलर्ट्समध्ये देऊन तुम्हाला डेली मेल येतात. त्याला मेल अलर्ट्स म्हणतात. तर उदाहरणार्थ MLOC तर मला वाटतं मॅक्सिमम लोक वापरतात की MLOCचे आपल्याला मेल्स येतात. रिअली सिम्पल सिंडिकेशन. तर रेफरन्स बुक जे आहे आता रेफरन्स बुकमध्ये एक लक्षात घ्या की ऑब्जेक्टिव्हची पुस्तकं आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत. पण आपल्याला संदर्भ ग्रंथ आता रेवती नरमुंदे माझ्या गुरुच ॲक्च्युली मी त्यांनी मला बेनिसला शिकवलेलं आहे. तर तुम्हाला जर समजा इंडेक्सिंग चांगल्या उत्तम प्रकारे समजून घ्यायचं असेल निर्देशन पद्धती प्री इंडेक्सिंग, पोस्ट इंडेक्सिंग आणि फ्री इंडेक्सिंग तर ते तुम्हाला रेवती नरमुंदेमध्ये वापरावं लागेल. त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे की रेफरन्स बुक जर तुम्ही जास्तीत जास्त वाचले तर एक लक्षात घ्या की तुम्ही आता अभ्यास करताना सो मेनी मटेरियल्स आर अवेलेबल इन आवर लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स फील्ड. तो काय करून काय नाही. तर एक लक्षात घ्या की प्रश्नाकडे उत्तराकडे जा, प्रश्नाकडून उत्तराकडे जावा आणि उत्तराकडे गेल्यानंतर त्याची व्याप्ती बघा. आपण का पास होत नाही? पास का होत नाही आपण? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कशामुळे तर एखादं झाड आहे, झाड आहे, झाडाचा बुंदा आहे, त्यानंतर मूळ आहे, बुंदा आहे, त्याच्यानंतर फांदे आहेत, पान आहेत, फुल आहेत, पानावर शिर आहे. त्या शिरातला प्रश्न विचारलेला असतो आणि आपण त्या शिरापर्यंत पोचलेलो नसतो. म्हणजे हा फरक आहे. ऍक्च्युली कसं आहे तुम्हाला हे तर माहित असेल की हॉनीबी मधमाशी माहित असेल. मधमाशी काय करते तर अनेक फुलांमध्ये जाते, अनेक बागांमध्ये जाते, फुलातून आपल्या छोटीशी सोंडेतून छोटा मध गोळा करते आणि काय करते पोळ्यामध्ये आणून ठेवते. तर
असं अनेक खोल्यांमधून जाऊन थोडा 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 असं मध गोळा करून पोळ्यामध्ये ठेवते आणि जेव्हा त्या पोळ्याच्या पोळ्यातील मधाची जी क्वालिटी आहे ती बाजारातील कोणत्याही मेडिकलमध्ये जो मध मिळतो त्याच्याशी तुलना केली तर ओरिजिनल असतं. तसं नॉलेजचं आहे की तुम्ही नॉलेज गेन करण्यासाठी हे सगळे रिसोर्सेस वापरले पाहिजे. फक्त इंटरनेटच वापरलं नाही पास होणार, नुसतं पुस्तकच वापरले नाही पास होणार. त्यामुळं एक लक्षात घ्या की नॉलेज गेन करायचं आहे, तुम्हाला पास व्हायचं आहे. जितने को वाले कोई अलग काम नहीं करते हुए हर काम अलग ढंग से करते हैं. आम्ही कुठलंही काय वेगळं नाही किंवा आम्ही काय तुमच्यापैकी जे काय आहे फक्त आम्ही एक वेगळेपणाने अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आम्हाला लवकर यश मिळेल, तुम्हाला पण 100% मिळणार आहे असं मी म्हणतो. आता रिसोर्सेस फॉर सेटलिंग प्रिपरेशन या ठिकाणी मी युजफुल वेबसाईट्स दिलेल्या आहेत. त्यानंतर ई जर्नल दिलेलं आहे, याविषयी चर्चा झालेलीच आहे मला. त्यानंतर रेफरन्स लिंक्स दिलेल्या आहेत आणि इम्पॉर्टंट बुक्स फॉर सेटिंग इट. ऑथेंटिक पुस्तकं कुठले हा एक मोठा प्रश्न आहे की अनेक पुस्तकांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक, लेखकाचा पण दोष नसतं, बऱ्याच वेळेला प्रिंटिंग मिस्टेक पब्लिशर केलेली असते किंवा काही कारणामुळे उत्तर चुकलेले असतात. तर ऑथेंटिक मटेरियल जे आहे तर ते तुम्ही गणपतींनी सांगितलं की वेबसाईटवर तुम्ही बघा, विकिपीडियामध्ये बघा आणि स्टँडर्ड तुम्ही उत्तर तयार करा. पण अशा गोष्टी आहेत ते फक्त 5% त्या निगेटिव्ह गोष्टींकडे विचार करून तुम्ही काय करता की हे पुस्तक नाही मी कधी घेणार. विजय देवधनांचं पुस्तक अतिशय सुंदर आहे, ऑब्जेक्टिव्हचं पुस्तक आहे, खूप सुंदर आहे. ॲक्च्युली ते जे लिस्ट दिलेले आहे ते तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकांनी मी तर म्हणतो सगळ्याच गोष्टी माझ्याकडे आवश्यक आहे. आता तुम्ही 40,000 पर्यंत जर पगार घेणार असाल तर 20,000 त्याला किती 20,000 रुपये लागतील सगळ्या गोष्टी. 20-25,000 रुपये खर्च केलं मग काय फरक पडतो एकदा. तर त्यामुळं मी तर म्हणतो माझ्याकडं सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, मी पास होणार. मला बऱ्याच वेळेला जुन्या काळात मी सरांकडे एमपी केलेला आहे, कांबळे सरांकडे. तर मी बऱ्याच वेळेला सरांना म्हणायचो की सर्व काय नेमकं एवढं कसं काय मी नापास होतो फेल होतोय, किंवा काही जण मला पुण्यातली लोक म्हणायचे की पैसे देऊन वगैरे पास होतोय का. ऍक्च्युली तसं काय नाही, मी काय म्हणतो मी पैसे देऊन तर अजिबात पास होणार नाही. जर समजा 2 लाख रुपये जर लागत असेल तर 2 लाखाची मी खोली करेल, त्यामध्ये सगळी माझी लायब्ररी, इंटरनेट, लॅपटॉप, मोबाईल सगळ्या गोष्टी, आणि 2 लाखात मी 100% पास होतो तर माझ्यावर गॅरंटी आहे. तर ही वेबसाईट जी आहे ती खूप महत्त्वाची दाखवलेली आहे. एक लक्षात घ्या की या ठिकाणी अल्फाबेटिकली सर्व कन्सेप्ट दिलेले आहेत आणि ते इंग्लिशमधून आहे. आणि हे जे इंग्लिश आहे ते तुम्ही कन्वर्ट करू शकता हिंदीमध्ये गुगल ट्रान्सलेटरचा वापर. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की बाबा लँग्वेज बॅरियर. आता महिला मंडळ किंवा बरेच जण म्हणतात मी इंग्लिशला कच्चा आहे, मी कसा यशस्वी होणार, कारण लायब्ररी सायन्स जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये. पण मी म्हणतो की जास्त काय नसतं आहे, ज्यावेळी तुमचा कंटेंट क्लिअर असेल, कन्सेप्ट क्लिअर असेल, 100% तुम्ही यशस्वी होऊ शकतो. त्यानंतर एक लक्षात घ्या की वेबसाईटला गेलं ना की वेबसाईटला गेल्यानंतर एक महत्त्वाच्या गोष्टी काय त्याच्याकडे लक्ष ठेवत जावं. उदाहरणार्थ नॅशनल लायब्ररी, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ऑब्जेक्टिव्हमध्ये पडते नॅशनल लायब्ररी पुढे चालवली जाते. म्हणजे ह्या गोष्टी आहेत त्याला खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर मी या ठिकाणी लिस्ट ऑफ डायरेक्टर्स नॅशनल लायब्ररी जे दिलेले आहेत. तर या ठिकाणी असा प्रश्न येतो की पहिलं लायब्ररीयन कोण, नॅशनल लायब्ररीचा पहिला लायब्ररीयन कोण, जॉन फर्नांडिस. नंतर शेवटचा कोण, HP गेडोले. आता हे म्हटले जे आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही सणावलीप्रमाणे एक अल्फाबेटिकली त्यांची नावं काढून एखादी ट्रिक्स बनवू शकता आणि ते पाठांतर करू शकता. किंवा डायरेक्टर RK दासगुप्ता. तसेच सध्याचे कोण आहेत डायरेक्टर जनरल तर स्वप्न चक्रवर्ती 2011 ते आजपर्यंत. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की नेमकं ऑब्जेक्टिव्हला काय विचारू शकतात हा माझा अंदाज आहे. कदाचित आलं तर तुमचं नशीब चांगलं की सेटच्या एक्झामला आलं त्यावेळेस माझी आठवण येऊ पडलं. त्यानंतर नॅशनल लायब्ररीज ऑफ द वर्ल्ड. आता भारतातल्या नॅशनल लायब्ररी आपल्याला माहीत असतात, पण जगातल्या नॅशनल लायब्ररी कोणत्या ते माहीत नसतात. बऱ्याचशा वेळेला नॅशनल लायब्ररीज ऑफ द वर्ल्ड याच्यातल्या एखाद्या लायब्ररीचं नाव येतं आणि ती कोणत्या ठिकाणी आहे किंवा त्याचं स्थापना वर्ष कोणतं आहे हे पेपरमध्ये येतं. त्यावेळेस एक लक्षात घ्या की आपलं हे तोंडपाठ पाहिजे किंवा
पाठांतर करा तुम्ही. बऱ्याच वेळा काय होतं की पाठांतर करू, लिहू का वाचू का नेमकं काय करू. तर मी म्हणतो ऑलराऊंडर. सचिन तेंडुलकर एका बॉलला 4 प्रकारचे फटके मारायचा, प्लेट पण मारायचा, चौकार पण मारायचा, सिक्सर पण मारायचा किंवा गॅप पण काढायचा. त्यामुळे तुम्ही तुम्हाला जी योग्य मेथड वाटते ती मेथड तुम्ही ऍक्सेप्ट करा. पाठ केल्यावर अंडरस्टँड झालेलं. नंतर काय होतं की आपल्याला ते रिकॉर्ड करण्यासाठी ते आठवतात. कोणती तर गोष्टीतून तुम्हाला ते उत्तर आठवलं. त्यामध्ये स्थापना कधी झाली 1800 साली. आता तुम्हाला ते आता ह्यामध्ये हे जे नॅशनल लायब्ररी फ्रान्स 1440 हे माहीत नसते बऱ्याच. त्यानंतर पब्लिक लायब्ररी विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी इथं मी आणलेल्या आहेत. द फर्स्ट मॉडेल पब्लिक लायब्ररी ऍक्ट वॉज प्रिपेअर्ड बाय डॉक्टर एस रंगनाथन 1930 आणि 1957-72 रिव्ह्यू झालेला आहे. नंतर युनेस्को असिस्टंट मॉडेल पब्लिक लायब्ररी लोकेटेड दिल्ली. आणि हे एक महत्त्वाचं आहे बघा, हा ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतो. इंटरनेट पब्लिक लायब्ररी इज बीइंग मेंटेन्ड बाय टेक्सास युनिव्हर्सिटी. आता ही टेक्सास युनिव्हर्सिटी म्हटलं ना की त्यावेळेला पेपरमध्ये आल्यावर आपल्याला वाटतं की आउट ऑफ सिलेबस वगैरे आहे. कारण कधीच ऐकलेलं नसतं आणि आपण काय उत्तर येतो तर उत्तर वाचलेलं, कधी तर ऐकलेले, असंच आपण उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं आपण असे स्वतः प्रश्न काढायला शिका. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. इफ्लाची स्थापना कधी झाली वाचलंय, तुम्हाला माहित आहे. परत कशाला वाचताय? एकच गोष्ट तुम्ही काय करता की अनेक वेळा वाचताना वेळ घालवता स्वतः. आता एखाद्या पुस्तकातले येणारे प्रश्न तुम्ही वाचले तर जे न येणार आहेत किंवा भविष्यात न आठवणार आहेत तिथं काहीतरी स्टार्ट करा. म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस वाचताना सगळं वाचावं लागणार नाही. त्याला स्मार्ट वर्क म्हणतात. हार्ड वर्क म्हणजे काय? सगळं मटेरियल घेऊन बसणे, स्टार्ट टू एंड सगळं वाचणं. आणि स्मार्ट वर्क काय? तर जे आपल्याला येतं ते न वाचता जे नाही येत तेच वाचा, त्याला स्मार्ट वर्क म्हणतात. अकॅडमिक लायब्ररीमध्ये हे एक महत्वाचं आहे की डीपी रायचंद्र चौधरी कमिटी इम्प्रूव्ह अकॅडमिक लायब्ररी. नंतर रीड लोन प्रोग्राम, खरेदी गहू खरेदी विक्री प्रोग्राम चालू होता तो कोणत्या लायब्ररी संदर्भात झाला होता? अकॅडमिक लायब्ररी संदर्भात. नंतर जॉईंट नेट आहे, जॉईंट अकॅडमिक नेटवर्क इज इनॉग्रेटेड ऑन 1 एप्रिल 1984. त्यानंतर हे एक लॉंग फॉर्म आहे बघा, सर्चने सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च काउन्सिल नेटवर्क असा लॉंग फॉर्म येतो. आणि लॉंग फॉर्म सांगा असं आलेला असतो. आणि युनायटेड किंगडमला पेरी कमिटी या रिपोर्टिंग कन्सर्न होईल अकॅडमिक लायब्ररी. आणि मायक्रोसॉफ्ट अकॅडमिक सर्च विषयीची माहिती दिली. तर असे प्रश्न तुम्ही स्वतः क्रिएट करायला लागणार. त्यानंतर डिजिटल लायब्ररी संदर्भात काही महत्वाचे ट्रिक्स आहेत की MHRD इनसेट सेटअप मारलेला आहे. नंतर डिजिटल लायब्ररीचे सॉफ्टवेअर आहेत, ग्रीस्टोन, प्रोहा, प्रिंट्स, डिस्पेस, न्यूज इंग्लिश. यांची स्थापना वर्ष कधी झालेलं आहे तर हे परीक्षेमध्ये येतं. आणि ते आपलं एक लक्षात घ्या की कन्फर्म पाठांतरच करायचं. पाठांतर केल्यानंतर अंडरस्टँडिंग होते, अंडरस्टँडिंग केल्यानंतर रिकॉल होतं. त्याच्यानंतर ERIC एज्युकेशन रिसोर्स इन्फॉर्मेशन सेंटर इज द वर्ल्ड लार्जेस्ट डिजिटल लायब्ररी. नंतर हा एक महत्वाचा आहे, साइट सिरीज इज अन इव्हॉल्विंग सायंटिफिक लिटरेचर डिजिटल लायब्ररी अँड सर्च इंजिन दॅट फोकस प्रायमरली ऑन कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन सायन्स. हा शब्द साइट सिरीज जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकतो. नंतर DLF, व्हॉट इज DLF? डिजिटल लायब्ररी फेडरेशन. GSDL, नॅशनल डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअर. हे अशा ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकतो. नंतर व्हर्च्युअल लायब्ररी विषयी आहे, त्याच्यामध्ये पोलिसचा लॉंग फॉर्म काय? फ्लोरिडा युनिव्हर्सिटी लायब्ररी सिस्टीम. नंतर फ्री लिव्ह म्हणजे व्हर्च्युअल लायब्ररी जे आहे तो सेटअप पहिल्यांदा कधी मारला, कोणी मारला? टीम बर्नर्स-ली. www चा शोध कोणी लावला? टीम बर्नर्स-ली. म्हणजे दोन्हीचं उत्तर एकच आहे. म्हणजे असं स्पेलिंग मिस्टेक पण आय थिंक ते इंटरनेटवर तसं स्पेलिंग टीम बर्नर्स-ली. टीम बर्नर्स-ली म्हणजे त्यांनी व्हर्च्युअल लायब्ररीचा सेटअप मारलेला आहे.
टीम TEARNS टीम बर्न्सली. टीम बर्न्सली. टीम बर्न्सली. पण आणि हे जे टीम बर्न्सली जे आहे WWW चा शोध कोण लावला? MSIT च्या पुस्तकात आहेच ते. टीम बर्न्सली लावला. नंतर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. तर UGC संदर्भात 1948 ला जे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनचा सेटअप मारला. आता इथे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आणि युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन हे थोडंसं कन्फ्युजन करण्यासारखं आहे की बाबा ही एज्युकेशन कमिशन का ग्रँट कमिशन. तर हा प्रश्न जर आला तर 1948 ला एज्युकेशन कमिशनचे हे होते ते. त्यानंतर रिजनल सेंटर्स 6 रिजनल सेंटर्स आहेत UGCचे. पुणे, हैदराबाद, कोलकाता, भोपाळ, गुवाहाटी आणि बेंगलोर. तर हा एक ऑब्जेक्टिव्ह लिहिण्यासारखा आहे. त्यानंतर आपले CDC जे आहे CG देशमुख द फर्स्ट चेअरमन ऑफ UGC. आता UGC स्थापना 1953 झाली आणि 1956 साली कायद्याने मान्यता मिळाली युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला. त्यानंतर UGC इन्फोनेट कधी 28 डिसेंबर 2003 पासून कन्सोर्शियल लॉन्च झाला. त्यानंतर हे महत्त्वाचं आहे की द फर्स्ट करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटी CDC in LIS was appointed by the UGC under chairmanship of Professor P.N. Kaula in 1990. आणि the UGC constituted the second CDC in LIS under the chairmanship of Dr. C.R. Karsidappa in 1997. And the committee submitted its report in 2011. तर डॉक्टर C.R. Karsidappa जे आहेत ते दैवयोगाने आणि माझ्या म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणजे ते माझ्या PhDचे गाईड आहे. त्यामुळं हे मी म्हणजे त्यांचा ऑब्जेक्टिव्ह जे आहे तो मी जाणून बुजून घेतलेला आहे. 1997 आणि 2011 हे कन्फ्युजन आहे किंवा सबमिटेड कधी केला 2011 ते जस्ट केलेलं. आता 2011 हा ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो. नंतर RRL राजाराम मोहन लायब्ररी फाउंडेशन 1972 साली स्थापन झाली. आता हे RRLF आहे का RRLF? RRR पण आहे आणि RRR तरी काय कन्फ्युज होऊ नका. राजा राम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन असं आहे. त्याच्यानंतर विच ऑर्गनायझेशन अप्लाइड लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स पॉलिसी इंडिया ॲट नॅशनल लेवल. आणि RRLF काय करते तर ISBN देते. ISBN आधी किती अंकात होता आता किती अंकात आहेत आय थिंक कसं करायला माहितच आहे. आता 13 अंकात आले. तर 1985 साली द कमिटी वॉज नेम्ड कॉनपॉलिसचा लॉंग फॉर्म येऊ शकतो. आणि कधी ते सबमिट झालेलं 1986. थोडेसे मी ऑब्जेक्टिव्ह प्रकार घेतलेले आहेत. दिल्ली विद्यापीठ आणि ग्रंथालय शास्त्राची पहिली PhD कोणाला दिली? दिल्ली विद्यापीठ आणि ग्रंथालय शास्त्राची पहिली PhD कोणाला दिली? कृष्णराव. अगदी बरोबर उत्तर आहे. तर एक लक्षात घ्या की कृष्णराव जे आहे हे उत्तर बरोबर आहे. पण पुढचं तुम्हाला माहित आहे का म्हणजे अभ्यास करताना नेमकं कसं केलं पाहिजे. तर द फर्स्ट PhD इन लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स अवॉर्डेड टू डॉक्टर D.V. कृष्णराव दिल्ली युनिव्हर्सिटी 1957. किती साली अवॉर्ड झाले असा प्रश्न आल्यावर 1957 उत्तर आहे. आणि कोणत्या टायटल अंडर मिळाली आणि कुणाच्या अंडर केली होती? डॉक्टर S.R. रंगनाथन अँड डॉक्टर S. दासगुप्ता. त्यानंतर ALA चे नवीन नाव काय आहे? ALA चे नवीन नाव काय आहे? आता उत्तर मी तुम्हाला जे डायरेक्ट दिलेलं आहे की सिलेक्ट म्हणून आहे CRLIP. पण आता काय प्रश्न येऊ शकतो सिलेक्टचा लॉंग फॉर्म काय वर उत्तर दिले चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स इन्फॉर्मेशन प्रोफेशनल. म्हणजे एक लक्षात घ्या की आपण अभ्यास करताना नेमकं काय केलं पाहिजे. तर जे प्रश्नपत्रिकेतले जे प्रश्न आहेत तर त्याची प्रश्नपत्रिकेतला तो प्रश्न घेतल्यानंतर त्याच्या उत्तरामधून आपण प्रश्न तयार केले पाहिजे. हे टेक्निक दाखवण्यासाठी मी हे दाखवतो. ऍक्च्युली हे तुम्हाला येते नाही येत मी काही गृहीत धरलेलं नाही की हे येत असेल किंवा नाही. Peer review is a dash.
प्राइसिंग मॉडेल, डेटाबेस, प्री पब्लिकेशन आर्टिकल आणि बुक रिव्ह्यू यापैकी कोणता आहे? कोणी सांगेल का? बुक रिव्ह्यू. नाही. हा, तर याचं उत्तर आहे प्रकाशनपूर्व लेखांची छाननी. पीअर रिव्ह्यू काय आहे? तर प्रकाशनपूर्व लेखांची छाननी. तर पीअर रिव्ह्यू कमिटी जे आहे, कुठलाही जे कॉन्फरन्स असते किंवा कोणत्याही पब्लिकेशनचे पेरियॉडिकल जर्नल जे तयार होतं, तर पीअर रिव्ह्यू कमिटी असते. ती कमिटी डिसाईड करते की हे आर्टिकल जे आहे ते पब्लिश करण्याच्या लायकीचं आहे का नाही. जर उत्तम असेल तर ते पब्लिश केलं जातं. मॅच द फॉलोइंग. त्यामध्ये सिस्टमॅटिक इंडेक्सिंग, प्रेसिज, चेन आणि क्विक. तर याचं उत्तर मला वाटतं तुम्हाला माहित आहे. ABCD. आता तुम्हाला थोडंसं सोपं केलंय बांध दाखवून. हेच उत्तर आहे याचं. तर सिस्टमॅटिक इंडेक्सिंग जे आहे JEL फर्नांडिस. तर एक लक्षात घ्या की प्रेसिज, चेन आणि क्विक हे तुम्हाला माहित आहे. तर मी तुम्हाला महत्वाचं सांगतो की रेवतींदर मुंडेचं पुस्तक जे आहे ते इंडेक्सिंगच्या बाबतीत अतिशय सुंदर आहे की निर्देशन म्हणजे काय, निर्देशनाचे प्रकार किती, 3 आहेत. 3चे सर्व प्रकार किती आणि त्यांचे डिटेल स्टडी काय. रेवतींदर मुंडेच्या पुस्तकातून हे सर एक मिनिट हाच प्रश्न होता. जरा प्रश्नपत्रिका सोडत असताना काय होतंय, ज्यावेळेस अभ्यास नसतो, अभ्यास नसताना जर तर्क आपण काढला व एला आणि सीला म्हणजे पर्याय एकच आहे, असे 2 पर्याय जर सेम आले तर त्याच्यातून एखादा बसतो का असा अंदाज आहे का तुमचा? म्हणजे 2 पर्याय सेम आले तर तर एक लक्षात घ्या की अशीच्या वेळेला काय, दुसऱ्या वेळेला काय करायचं, तर नाही करून होय काढायचं. म्हणजे आता क्विक इंडेक्सिंगचं उत्तर काय आहे? आता ह्याच्यातलं तुम्हाला एकच माहित असेल. ए आणि सी मध्ये सेम आलेला आहे पर्याय. सपोज ए आणि सी पहिले 2 डी डी, त्या 2ला CC, 3ला AB आणि 4ला BA. अशा पद्धतीनं तो टेक्निक बसते का? प्रश्नाचं उत्तर मी एका दिवसात दिले होते ना. म्हणजे तुम्ही इंडेक्सिंगचं पुस्तक चांगल्या प्रकारे वाचा. ऍक्च्युली कसं आहे त्याला नो काय नाही, नो ट्रिक्स म्हणावं लागेल. कारण तुम्हाला जोपर्यंत क्लिअर माइंड नाही ना, कारण लायब्ररी सायन्समध्ये कन्फ्युजन करण्यासाठी असे प्रश्न महत्वाचे असतात की जिथं फक्त एका ठिकाणी फक्त वेगळं उत्तर असतं. आणि हे जे आहे ना ते परीक्षकाची कला करावं लागेल. त्यामुळे तुम्ही परीक्षक पेपर सेक्टर बनला तुम्ही 100% तुम्हाला यश मिळणार हे सांगायचं. Which of the following is not a national library? आता हे नॉट बऱ्याच वेळा लक्षात जात नाही. कुठला तरी यस असतोय म्हणजे प्रश्न वाचतो लगेच डायरेक्ट टिक केला जातो. करायला काय पडलेली असते. मग काय करायचं, आता समजा HCPL, OCLC आणि BNL. तर HC म्हणजे काय तर लायब्ररी ऑफ नॅशनल लायब्ररी आहे, ब्रिटिश लायब्ररी आहे, फ्रान्सची नॅशनल लायब्ररी आहे. तर उत्तर कोणतं आहे? OCLC आहे. OCLC ऑनलाईन कम्प्युटर लायब्ररी सेंटर आहे. तर OCLC हे उत्तर आहे. पण हे जे बाकीचे उत्तर दिले तर त्याच्यात भविष्यात कुठले प्रश्न विचारले जातात त्याचा एक अंदाज येण्यासाठी हे मी एक्झाम्पल तुमच्यासमोर आणलेलं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायला शिका. रिसर्च गेट. व्हॉट इज रिसर्च गेट? डू यू नो वेब 1.0, वेब 2.0, वेब 3.0? वेब 2.0 मध्ये जे ब्लॉग आहे, विकीज आहे, त्याच्यानंतर फ्लिकर आहे, त्याच्यानंतर RSS फीड्स आहेत. तर ह्याच्यामध्ये सोशल नेटवर्किंग एक आहे मुद्दा वेब 2.0. सोशल नेटवर्किंग मधील रिसर्च गेट एक अकॅडमिक नेटवर्किंग साईट आहे. तर
सोशल रिसर्च गेट हे जे आहे ते रिसर्चरसाठी खूप महत्त्वाचं आहे. रिसर्च गेटच्या माध्यमातून तुम्ही ज्या विषयामध्ये संशोधन करत आहात, PhD करत आहात, MPhil करत आहात असेल तर तुम्हाला ते अपडेट इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी डिस्कशन फोरम उपलब्ध करून दिलेला आहे रिसर्च गेटच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे जसं रिसर्च गेट आहे तसं मेंडेलेक आहे. मेंडेलेक सॉफ्टवेअर आहे, ते पण सोशल नेटवर्किंग सॉफ्टवेअर आहे आणि ते सुद्धा रिसर्चच्या कामासाठी मेंडेलेक खूप महत्त्वाचं आहे. की सरांनी सकाळी एक प्रश्न सांगितला की APA फॉर्मॅटमध्ये डॉट आणि कॉमामध्ये कन्फ्युजन केलं होतं. तर सर मेंडेलेक सॉफ्टवेअर जर वापरलं तर आपल्या लॅपटॉपमध्ये APA फॉर्मॅट ऑटोमॅटिक तयार होऊन येतो. म्हणजे आपण कोणतंही आर्टिकल मेंडेलेमध्ये घेतलं तर तो APA फॉर्मॅट किंवा ॲबस्ट्रॅक्ट ऑटोमॅटिक ते क्रिएट करते. त्यामुळे मेंडेले हे सोशल नेटवर्किंग वेबसाईट तुम्ही वापरू शकता. रिसर्च गेट जे आहे रिसर्च गेटमध्ये हे कधी झालं लॉन्च मे 2008ला झालं. हा एक ऑब्जेक्टिव्ह दिवशी त्याच्यानंतर एक थोडंसं मी जे म्हटलं की डायरी लेखन करा तर डायरीमध्ये प्रत्येक कन्सेप्टचे तुम्ही मुळात जायला शिका की त्याचं डेफिनेशन काय आहे, ती व्याख्या कोणी केली. आता तुम्ही म्हणाल की आम्ही ऑब्जेक्टिव्ह आहे पण आता भविष्यात असे पण प्रश्न विचारले जातात की ही व्याख्या कोणाची आहे, त्यामुळे ते पण तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे हे थोडंसं मी स्वतः काढलेल्या नोट्स जे आहेत तर त्याचा एक धावता आढावा म्हणून लागलेला की थोडंसं ट्रिक्स तुम्हाला मिळाल किंवा नोट्स कशा काढल्या पाहिजे. आता ई लायब्ररी आणि व्हर्च्युअल लायब्ररी यामध्ये फरक मी इथे दिलेला आहे. इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून सुधारित स्वरूपात सेवा देणारे ग्रंथालय म्हणजे ई लायब्ररी आणि व्हर्च्युअल लायब्ररी म्हणजे काय, या प्रकारच्या ग्रंथालयात एक शक्तिशाली संगणक व त्यावर कार्य करणारी एक व्यक्ती असे असणार आहे. व्हर्च्युअल लायब्ररीमध्ये एक आभास तयार केला जाणार आहे की तुम्ही त्या लायब्ररीमध्ये जात आहात, पुस्तक तुम्ही घेत आहात, प्रत्येक पुस्तकाचं तुम्ही पान उलटून किंवा वाचत आहात. एक व्हर्च्युअल लायब्ररीमध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी करायला शिका. यूज स्टडी तर यूज स्टडी आणि युजर स्टडी याचा एक फरक आहे तो मी तुमच्या समोर मांडतोय की ग्रंथालयाचा वापर अभ्यासक कसा वापर करतात त्याला यूज स्टडी म्हणतात. युजर स्टडी म्हणजे काय तर अभ्यासकांच्या जिज्ञासेबद्दलचा अभ्यास युजर स्टडीमध्ये केला जातो. म्हणजे यूज स्टडीमध्ये लायब्ररीचा अभ्यास केला जातो, युजरमध्ये वाचकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे हा जो अभ्यास असतो यूज स्टडीमध्ये तो वस्तुनिष्ठ असतो, युजर स्टडीमधला व्यक्तिनिष्ठ असतो. विश्लेषण संख्यात्मक असते, विश्लेषण गुणात्मक असते. त्यामध्ये क्रिटिकल इन्सिडेंट स्टडीचा उपयोग करून वस्तुनिष्ठ माहिती मिळवली जाते. यामध्ये युजर स्टडीमध्ये प्रश्नावली मुलाखत डायरेक्शन करण्यासाठी वापरतात. वाचकांच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो यूज स्टडीमध्ये. नंतर युजर स्टडीमध्ये वाचकांच्या गरजांचा विचार केला जातो आणि यूज स्टडी हा इतर संस्थांना मार्गदर्शक करतो आणि युजर स्टडी हा त्याच संस्थेत मार्गदर्शक करतो. यूज स्टडी युजर स्टडी जुन्या काळात ज्या वेळेला आम्ही डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करायचो त्यावेळेला एक लक्षात घ्या की त्यावेळेची परीक्षा खूप अवघड होती, आताची परीक्षा खूप सोपी झालेली आहे. कारण आपण जो अभ्यास केलेला आहे तेच प्रश्न पडणे खूप महत्त्वाचे होते. कारण वेगळा प्रश्न जरी एखादा जरी पडला तरी विकेट पडायचे, पास होत नव्हतं जुन्या काळात. त्यामुळे आता चुकला तर फक्त 2 मार्काची रिस्क आहे, आधी चुकला तर 15 मार्काची रिस्क किंवा 10 मार्काची रिस्क असते. UGCचे काही मुद्दे आहेत लक्षात घ्या की RRLA सगळ्यांना तुम्हाला रिसोर्सेस सांगितलेले आहेत की RRLAची वेबसाईट बघा, त्याचे बारकावे काढा. जसं मी MPSCचं उदाहरण दिलं नॅशनल नॉलेज कमिशनचं, त्या प्रकारे तुम्ही वेबसाईटचा अभ्यास करून बारकावे डिटेल्स काढा. आणि एक लक्षात घ्या की इंटरनेटचा वापर एकदम मस्ट. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की इफ यू वॉन्ट टू सक्सेस इन लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स यू कॅन यूज इंटरनेट. मग ते मोबाईलवर वापरा, लॅपटॉपवर वापरा, डेस्कटॉपवर वापरा किंवा LCD वापरा. असा एक तुम्ही स्टडी केला पाहिजे की आपल्या संस्था ज्या आहेत निकनेट, डेलनेट किंवा कॅलिगनेट किंवा ILA, IPLA, INSDOC, SLA, तर ह्या सर्व संस्थांचा कंपॅरेटिव्ह स्टडी करा. सरांना पण मी घंटे सरांना वगैरे जुन्या काळात मी ज्यावेळेस पास झालो त्यावेळेला वाघमारे सरांना भेटलो होतो, घंटे सरांना भेटलो होतो, मॅडमला भेटलो. त्यावेळेस मी हे पास नव्हतं मी सांगितलं सर तुम्ही चार्ट बनवा, रूममध्ये लावा, कंपॅरेटिव्ह स्टडी करा, रूममध्ये लावा. नेट सेटचा सिलेबस मी माझ्या
घरामध्ये भिंतीवर चिटकवला होता, रोज मी वाचायचो. ऍक्च्युली त्यामुळे काय होतं तर रोज रोज आपण पाहिल्यामुळे काय होतं हँडरिंग होतं की आपल्याला ते करायचं आहे. पण ते आता पूर्ण सिलेबस मधलं कुठलं कंटेंट आपल्याला येत नाही. रोज रोज बघितल्यावर तुम्हाला ऑब्विसली समजणार आहे की आपल्याला कोणता कंटेंट येत नाही. नेक्स्ट लॉंग फॉर्म आणि इयर वाईज स्टडी हे मी म्हणतो हार्ट आहे. लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्समध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला इयर 100% माहीत पाहिजे, लॉंग फॉर्म माहीत पाहिजे, त्या कन्सेप्टमधला आतला डिटेल स्टडी पाहिजे. म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट एक जहाज डोक्यामध्ये तयार आहे. उदाहरणार्थ आता एखादी खुंटी आहे, खुंटीला पिशवी अडकवलेली आहे, पिशवीचा कलर वेगळा आहे, भिंतीचा कलर वेगळा आहे. आपल्याला ते पिशवी आठवली नाही तर खुंटी आठवते, खुंटी नाही आठवली तर भिंत आठवते, भिंत पण नाही आठवली तर भिंतीचा कलर आठवतो, नाही तर पिशवीचा तर कलर आठवतो. म्हणजे लिंक तयार करून दिल्या. कुठलाही लक्षात ठेवताना उत्तर पाठ करताना लिंक तयार करा आणि ते लिंक तुम्ही तुमच्या लक्षात येणार ज्यावेळेस तुम्ही 4 ऑब्जेक्टिव्ह असता. ते 4 म्हटलं उत्तराकडे कधी जायचं नाही. उत्तर म्हणजे तुमचं दुश्मन आहे असं समजायचं आणि बाकीचे जे फसवेचे उत्तर आहेत ना त्यांच्याकडे जायचं हे नाही हे म्हणजे बाकीच्या 3 कडे त्यांचे प्रश्न कोणते ते आठवायचे आणि नंतर उत्तराकडे जायचं. तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही म्हणजे ऍब्सोल्यूट उत्तराकडे जाणार आहात. आता ही वर्गीकरण पद्धत आहे. आता मला वाटतं 30 डिसेंबरला एन्जॉय म्हणून मी पण परीक्षा दिली. मी ज्या वेळेला परीक्षेला गेलो त्यावेळेला लायब्ररी क्लासिफिकेशन मधला एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न नेटिव्ह दिशेने चुकवला होता. आता म्हणजे कदाचित त्यांसाठी आल्यावर समजेल. तर मग मी म्हणजे सुरुवातीला ते वर्गीकरणाचं जे सर्व गोष्टी म्हणजे वाचल्या मी वर्गीकरण पद्धतीची नाव आणि इयर आठवले तर मला काहीच आठवलं नाही. कारण मी टेक्निकचा अभ्यास करून 1-1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 2 वर्षापूर्वी. पण मला एक क्लुप्ती आठवली, ड्युअल सकबर DEULSCB. मग मी काय केलं, रफ वर्क असतं पाठीमागं तिथं DEULSCPR लिहिलं, DEULSCPR. म्हणजे ही एक मी कृती 2-3 वर्षापूर्वी केली होती. क्रोनॉलॉजिकली काय तर डोक्यात ठेवलं आपल्याला कसं आहे टेक्निक पासूनसाठी काही करायचं. तर ड्युअल सकबर हे आठवलं आणि मी तो क्रम लावला आणि उत्तराच्या जास्तीत जास्त जवळचा पर्याय दिला. कारण प्रश्नाचं उत्तर चुकवले होते. म्हणजे हे लक्षात घ्या की तुमच्याकडे एवढं नॉलेज पाहिजे की तुम्हाला चुकीचा प्रश्न पण कळला पाहिजे. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या आयडियाज वापरले पाहिजे. आता मी थोडक्यात कन्क्लुजन करतो. पॉझिटिव्ह थिंकिंग खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला मनापासून तुम्हाला तळमळ वाटली पाहिजे की माझा सेट पास व्हायचा आहे आणि मी सेट पास होण्यासाठी काही करणार आहे. पॉझिटिव्ह थॉट्स आर द बिग्स ऑफ सक्सेस. सक्सेस डजंट कम टू यू, यू गो टू इट, यू अचीव. सक्सेस तुमच्याकडे येणार नाही. आता घंटे सरांनी सांगितलं की सिलेबस खूप महत्त्वाचा आहे. मी ज्या वेळेला 2008 साली माझा मावस भाऊ सेकंड पास झाला होता, त्याला म्हटलं की मला सेकंड पास होतोय, खूप प्रयत्न करतोय पण काही यश मिळत नाही. त्यांनी पहिला प्रश्न मला विचारला की सेकंडचा सिलेबस तुझा पाठ आहे. मी म्हटलं पाठ आहे म्हणजे पूर्ण नाही पाठ, म्हणजे डिटेल नाही पाठ. तर एक लक्षात घ्या की सेकंडचा सिलेबस हा खूप महत्त्वाचा आहे. तो पूर्ण पाठ करा. पाठ केल्यामुळं काय प्रॉब्लेम येतं की तुम्हाला एक लक्षात येणार आहे की आपल्याला DOI म्हणजे काय ते कधीच आपण वाचलं नाही. ज्या कन्सेप्ट आपण कधीच नाही वाचलेल्या त्या गोष्टी आपल्याला तिथं क्लिअर करतात. सेपरेटचा सिलेबस पाहिल्यानंतर की डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर म्हणजे काय, DOI नेमकं कुठं वापरलं. डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर मी एका मित्राला फोन केला, प्रवास म्हणून माझे मित्र आहे, त्यांना म्हटलं DOI म्हणजे काय. अहो साधी गोष्ट आहे. तुमच्याकडे SBR असेल, हाऊ बिझनेस रिव्ह्यू घ्या ना, एखादा आर्टिकल काढा, त्याच्यामध्ये नंबर दिला, तो लिमिटवर गुगलला टाका, तुम्हाला DOI मध्ये ते पूर्ण आर्टिकल तुम्हाला संपर्कमध्ये तुम्हाला गुगलला मिळेल. DOI डिजिटल ऑब्जेक्ट म्हणजे सेकंडचा सिलेबस ज्यावेळी तुम्ही सारखं पाहता त्यावेळी ते तुमच्या स्वतःचं तुम्ही स्वतः ॲनालिसिस दिलेलं आहे. की टाइम मॅनेजमेंटच्या खाली बाजूला स्वतः स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. तुमचं काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चांगलं आहे, ती तुमची स्ट्रेंथ आहे. त्याच्यानंतर विकनेस काय, रिसर्च मेथॉलॉजी तुमच्याकडे
त्यांचे स्वतःचे विकनेस स्वतःला माहीत असतात, आपलं कोणत्या गोष्टी स्ट्रॉंग आहेत ते माहीत असते. त्याच्यानंतर स्टडी कंटिन्युटी. मगाशी आम्ही चहा पित असताना चर्चा चालली होती की अभ्यासामध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे. सातत्याने जर अभ्यास केला, रोज आपल्याला अभ्यास करायचा ते आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण बऱ्याच गोष्टीला काय होतं की ह्याचा वाढदिवस आहे, त्याचं लग्न आहे, तर ह्या ज्या अडथळे जे आहेत किंवा आता महिला मंडळाच्या बाबतीत मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, म्हणजे असे ही बाकीच्या गोष्टी निग्लेक्ट करा. मी एक लक्षात तुम्हाला सांगू इच्छितो की मनापासून तुम्ही ठरवा की मला शिक्षण झाल्याशिवाय मला रूमच्या बाहेर निघायचं नाही. जसं पाटील मॅडमने केलं की जे 4 महिने एका रूममध्ये त्यांनी स्वतः पुण्यामध्ये जाऊन राहिल्या होत्या आणि स्वतः प्रचंड परिश्रम घेतलं त्यांनी. प्रत्येक कंटेंटना कंटेंट क्लिअर केला. मॅडमचा म्हणजे मी पण गायडन्स घेतला होता की मी त्या सेक्रेट नव्हतो, तर मॅडमला जाऊन स्वतः त्यांची भेटलो की मॅडम नेमका अभ्यास कसा केला पाहिजे, नेमकी उत्तर कशी लिहिली पाहिजे म्हणजे सेक्रेट पास होऊ शकतो. तर एक लक्षात घ्या की तुम्ही हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क इज इक्वल टू सक्सेस. सक्सेस इज अ रिझल्ट ऑफ हार्डवर्क. ते गोल संदर्भात सरांनी सांगितलेलंच आहे. तर शेवटी मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की पॉझिटिव्ह थॉट्स आर द मीन्स ऑफ सक्सेस. पॉझिटिव्ह थिंकिंग करा. पॉझिटिव्ह मी होणारच आहे, होण्यासाठीच गेलेलो आहे आणि त्यावेळेला मी सोडणारच नाही पेपर. या दृष्टिकोनातून 100% तुम्ही यश मिळवून. पॉझिटिव्ह थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक लक्षात घ्या की आता तुम्ही या ठिकाणी आहात 13 जानेवारी to 17 फेब्रुवारी, टोटली 33 डेज रिमेनिंग राहिलेले आहेत आणि तुम्ही या ठिकाणी आहात आणि हा जो यशस्वी झालेला आहे तो मला वाटतं 15%चा क्रायटेरिया जो पूर्ण पुढे गेलेला आहे, तो लायब्ररी होण्यास मला वाटतं काय हरकत नाही. बाकीच्या असिस्टंट लायब्ररी किंवा लायब्ररी लायब्ररी अटेंडंट लायब्ररी असिस्टंट असतो ना, त्याला वाटते की मी लायब्ररी करतो. लायब्ररी मार्क्स स्टेटमेंटचे 15% तुमच्या बहुत मार्क्स मिळवले पाहिजे. आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर सेट एक्झाम. थँक्यू व्हेरी मच. यामध्ये परीक्षेमध्ये ऍक्च्युली प्रश्नाचं स्वरूप कसं आहे यावरती जास्तीत जास्त फोकस केलेला आहे सरांनी छान मार्गदर्शन केलं. आणि मी इथे आभार प्रदर्शनाला निवडी आहे. अगदी शेवटचा कार्यक्रम आहे, उशीर झालेला आहे आपल्याला. आजच्या कार्यक्रमासोबत कॅम्पस डायरेक्टर इतना है मेरी छान आहे. असं वाटायला लागलं की तुम्ही